आज आपण माझा पहिला व्लॉग आहे. ओके, तर हे माझं पहिलं युट्यूब चॅनल आहे. तर आपण ह्या बाबतीमध्ये वर्कआउट आहे, हा शेड्यूल आहे, माझं लाईफस्टाईल काय आहे काय नाही आहे, वर्कआउट करू शकतो, बिगिनर लेवलने काय वर्कआउट करायचं आहे आणि तुम्हाला इंटरमिडिएट मध्ये आहे तर काय वर्कआउट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण करायच्या. तर मी सांगेल की वर्कआउट काय करायचं आहे आणि या बाबतीमध्ये अजून थोडंसं नॉलेज देईल. फ्लोअरवर वर्कआउट कोणत्या पद्धतीने करू शकता तुम्ही. ओके, हा पुरा व्लॉग मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, काही एक्सरसाइज करायचे आणि चांगल्या चांगल्या एक्सरसाइज या इफेक्टिव्ह कोणते एक्सरसाइज असेल त्या करू शकतो. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि असंच मला सपोर्ट देत राहा. आज आपण करतोय बॅक अँड बायसेपचा वर्कआउट. ओके, पहिला तर आपण या व्हेरिएशन करणार आहे, त्यामध्ये आपण लक्ष देऊ. सीट ऍडजस्ट करून घेऊ. ग्रिप करून साईडला ग्रिप करायचं, खाली बसायचं, डाऊन. ओके, स्लोली पुल, स्लोली अप. ओके, आयरोची मशीन आहे, त्याच्यावर स्क्वीज करून स्लोली मागे. स्कॅपल मला पूर्ण ओव्हर नाही यायचं, हे नॉर्मलच ठेवायचं. पुल, रिलीज. शेवटचा सेट आहे, तर अजून म्हणजे 3 सेट मारायचे इथे. तुमच्या ह्याच्याने वेट वगैरे वाढवू शकता. आपण बेगिनर साठी व्हिडिओ बनवतोय, हा त्यासाठी आहे. तुम्ही पूर्ण स्क्वीज स्लोली डाऊन. कधीही ओव्हरवेट असलं तरी पण या पोस्टर मध्ये इथे बेंड राहायचे. गुड, वेल डन. आता नेक्स्ट एक्सरसाइज घेणार स्ट्रेट आर्म पुल डाऊन. स्ट्रेट आर्म पुल डाऊन ही एक्सरसाइज एक आयसोलेशन एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये लॅट्सला, या लॅट्स मसलला तुम्ही आयसोलेशन मध्ये ट्रेन करू शकता. आयसोलेशन मध्ये एकाच जॉईंट मध्ये मुवमेंट करून जास्तीत जास्त त्यावर प्रेशर करू शकता. तर आपण ही एक्सरसाइज अप्लाय करणार आहे. ओके, तर केबलला हाय लेवलला ठेवायचे. ओके, ग्रिप लास्टला पकडायचे, थोडं मागे यायचंय. ओके, नी सॉफ्ट बँड, बॅक न्यूट्रल असेल, ओव्हर आर्च नाही ठेवायचं, बॅक न्यूट्रल असेल, थोडंसं बेंड व्हायचंय आणि आर्म स्ट्रेट करून स्ट्रेट लाईन मध्ये पुल करायचं. व्हिडिओ मध्ये दिसत नसेल अजून थोडं इकडे जातो. नी सॉफ्ट बँड, बॅक आर्च, बॅक न्यूट्रल, अप, स्लोली स्लोली अपसाइड and down, slowly upside stretch and खाली कॉन्ट्रॅक्ट, साइड स्ट्रेच. बघू शकता लॅट्स मसल वर इफेक्ट खूप चांगला आहे. तुम्ही पण हे करून बघा. त्याचे 20, 18, 15 रिपिटेशन करायचे. तर आता यानंतर एक एक्सरसाइज असेल त्याची आपली मिड केबल रो. ओके, मिड केबल रो मध्ये ह्या पोस्चरला हात ठेवून आपल्याला केबलने पुल करायचं. म्हणजे आपल्या बॅकचे मसल, मिड बॅकचे मसल हे खूप चांगल्या प्रकारे ट्रेन व्हायला, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट त्यांची वाढेल. त्यांचं पोस्चर बेंड पोस्चर आहे, बेंड साईड ज्यांचं पोस्चर असं बेंड पोस्चर आहे, ज्यांना सर्वायकल मध्ये म्हणजे मानेच्या इथे थोडंसं डाऊनला पेन होतो ऑफिस वर्क करताना, त्यांना खूप हे इफेक्टिव्ह पडेल. ओके, तर ही इन जनरल पॉप्युलेशन साठी वर्कआउट आहे. तसं बॉडी बिल्डिंग टाईपचं असं मी एक्सरसाइज देणार नाही कोणत्या ऍडव्हान्स लेवलच्या. बेसिक तुम्हाला ज्या एक्सरसाइजची गरज असते इन जनरल लाईफ मध्ये, तर त्याच वर्कआउट आपण देणार आहे. त्याच्यावर तुम्ही फोकस करा खूप. तर आपण आता मेट्रोची सेटिंग करते. बघा मेट्रोची सेटिंग काय असते. ओके, केबलला वरती घेऊन जायचंय आणि केबल ही ओके हे नेवलच्या लाईनला आली पाहिजे, या पोस्चरला झाली पाहिजे. ओके, तर अजून थोडं हाईटच्या हिशोबाने खाली घेतलेलं बरं. ओके, 20 आहे, तुमच्या वेटच्या हिशोबाने तुम्ही वेट पुल करू शकता. ओके, पुल थोडस मागे कॅमेरा व्ह्यू मध्ये येते. ओके, जस्ट बॅक आर्च, पुल स्लोली पुढे, त्याला मिड केबल रो बोलतात. पुल स्लोली पुढे. असं फास्ट मुवमेंट मध्ये नाही झालं पाहिजे. एकदम तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायचे, स्लो रिलीज करायचे, कॉन्ट्रॅक्ट करायचे, स्लो इसेंट्रिक पोझिशन मध्ये जायचं. ओके, 20 रेप करायचे, 20, 18, 15. कधी असं नाही व्हायचं. स्लो डाऊन, पुल.
आणि ह्या अशा एक्सरसाइज आहे की या तुम्ही कुठल्याही जिम मध्ये इझिली करू शकता. असं नाही की ह्या जिम मध्ये, तर बाकी कुठे तुम्ही लांबून जर व्हिडिओ बघत असाल तर त्या जिम मध्ये पण तुम्ही करू शकता अशा एक्सरसाइज. या बेसिक एक्सरसाइज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सेट करायचे आहेत, 20, 18, 15. तर ट्राय करा की चांगल्या पोस्चर मध्ये करता येईल. ओके, कधीही घाई करू नका एक्सरसाइज करताना. ओव्हर इगो लिफ्टिंग नाही करायची. आपलं जेवढं वेट जाते तेवढंच मारायचं. म्हणजे तेवढ्या तुमच्या मसलची कॅपॅसिटी आहे तेवढंच तुम्हाला वर्क करेल. आणि कधीही सोडता कॉन्सन्ट्रिक दोन टाईपचे कॉन्सन्ट्रेशन असतात, इसेंट्रिक आणि कॉन्सन्ट्रिक. ओके, त्यामध्ये इसेंट्रिक म्हणजे तुम्ही सोडताय. ओके, कॉन्सन्ट्रिक म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता. कोणतीही गोष्ट, चेस्ट मध्ये झालं, बॅक मध्ये झालं, लेग्स मध्ये झालं, हर एकदा मुवमेंट असतं. त्यामुळे कॉन्सन्ट्रिक आणि इसेंट्रिक या सगळ्या गोष्टी याच्यावर लक्ष द्या. इसेंट्रिक म्हणजे सोडणं हळूहळू पुढे, कॉन्सन्ट्रिक म्हणजे कोणती गोष्ट जवळ पुल करणं, कॉन्ट्रॅक्ट करणं, त्याच्यावर लक्ष द्या. आणि हे 3 सेट तुम्हाला मारायचे. ओके, आता आपण ना पुलअप्स ही पण एक्सरसाइज सांग. तर पुलअप्स एक्सरसाइज आपण बघणार आहे. ही चिनडिपची मशीन आहे, असिस्टेड चिनडिप. ओके, तर ह्यावर आपण पुलअप्स करणार आहे. तर याच्यामध्ये हेल्प काय होईल की तुम्हाला एक ज्यांना पुलअप जात नाही तर त्यांना पण, बिगिनर लोकांना बॅक ट्रेन करायचंय, तर एक फंक्शनल मुवमेंट आहे. तर याच्यामध्ये पण पुलअप तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये एक व्हेरिएशन अजून बॅक मध्ये आपण हे मारू शकतो. ओके, आता मी दाखवतो. ओके, आता तुमचं जेवढं वेट आहे, ओके, त्याच्या अकॉर्डिंगली वेट स्टॅगला तुम्हाला ऍड करायचं वेट. ओके, तर माझं वेट आहे 68-69 समथिंग आहे वेट. त्याचं आपण, मी तर पुलअप इझिली मारतो, पण आपण तरी पण एक 70 अप्रॉक्सिमेटली ठेवू. ओके, विदाउट सपोर्ट मारतो, पण अगर बिगिनर लोक नसेल त्यांच्यासाठी आपण. ओके, आधी उभं राहायचं इथे. ओके, ग्रिप करायचे. ग्रिप जास्त वाईड नसेल, एक इन जनरल नॅचरल पोझिशनला असेल ग्रिप. ओके, ते ट्रू ग्रिप, फॉल्स ग्रिप या 2 टाईपच्या ग्रिप आहेत. ओके, तर नीज ठेवला, राईट नीज, लेफ्ट नीज ठेवला आणि सरळ खाली जायचं. ओके, आता बॉडी टाईट ठेवायची, बॉडी स्ट्रेटच ठेवायची, हळूहळू पुल करायचं. ही मशीन तुम्हाला हळूहळू सपोर्ट देईल वर जाण्यासाठी. हळूहळू वर, स्लोली डाऊन. खाली येताना स्लो यायचंय, वर जाताना पुल करायचंय, स्लोली डाऊन. कधी पण ही पोस्टर नाही करायचंय, हे ऍक्टिव्ह पोस्टरला ठेवायचं वरती, पुल, स्लोली डाऊन. ओके, आणि टोटली तुमचा प्रेशर हा जर तुम्हाला लॅट्सने झाला पाहिजे. ओके, लॅट्सनेच पुल करायचं तुम्हाला पूर्ण टोटली. ओके, तर पहिला सेट असेल तर पहिल्या सेट मध्ये बघायचं आपल्याला वेट किती जाते, किती रिपिटेशन जात आहेत, आणि या रिपिटेशन वर आपले किती लोड येते, मसल फटिग किती होते. तर त्यानुसार मग नेक्स्ट सेट पण तसंच मारा, थर्ड सेट पण तसंच मारा. अगर वेट जात नाही तसा अजून पूर्ण टाईट करून करून करू नका. ओके, तर आपण ह्याच्यानंतर आपण बायसेपचा वर्कआउट चालू करणार. बायसेपचे 3 व्हेरिएशन मारणार आहे. बेसिक व्हेरिएशन मारू आपण, जास्त तुमचे फॅन्सी व्हेरिएशन आहे इन जनरल सर्वांना असे युजफुल आहेत ते व्हेरिएशन मारू. आपण पहिले मारू केबल कर्ल, त्यानंतर प्रिचर कर्ल मारू, त्यानंतर हॅमर कर्ल. ओके, डंबेल हॅमर कर्ल किंवा केबल हॅमर कर्ल, हे दोन्ही व्हेरिएशन मी दाखवतो. त्यामध्ये काय काय फरक आहे काय नाही हे दोन्ही करू. तर आपण केबल कर्ल करणार आहे, त्याची सेटिंग मी दाखवतो कशी करायची. डाऊन करायचंय, थोडं खाली होऊ द्यायचंय, इथपर्यंत आलं खाली. वेट सुरुवातीला लाईट वेट घ्या. पहिला सेट हा लाईट वेट घ्या. ये चालेल का बघा. पहिला सेट लाईट वेट घ्या. ओके, केलं, बॉडी टाईट असेल. ओके, ट्रू ग्रिप पकडायची, फॉल्स ग्रिप नाही पकडायची. फॉल्स ग्रिप म्हणजे थंबला मागे येते आणि ट्रू ग्रिप म्हणजे थंबला फर्स्ट फिंगरवर प्रेस करायचं. ओके, बॉडी टाईट असेल, फक्त आर्म्स मध्ये पूर्ण प्रेशर क्रिएट झालं पाहिजे. बायसेप्स मध्ये हळू मध्ये फोल्ड करून पूर्ण स्लोली. इथंही इसेंट्रिकला स्लो जायचंय. याचे 20 रेपिटेशन करायचे. पूर्ण आर्म्स खाली घेऊन जायचंय, फुल रेंज मध्ये उचलायचं. रेंज ऑफ मोशन तुमचं फुल असलं पाहिजे. ओके, आणि परफेक्ट असलं पाहिजे. सेम रिपिटेशन सेम अँगलला जायला पाहिजे. तर याचे पण तुम्हाला 3 सेट करायचे, 20, 18, 15. ओके, मी हर एक रिपिटेशन सेट हे मारून आपण एक पहिला सेट मारला, दॅट सेट. ओके, आता हे तुम्हाला फॉलो करायचं आहे 20, 18, 15. तर तुम्ही करा हा वर्कआउट फॉलो. मी हळूहळू अशाच व्हिडिओ टाकत जाणार आहे. आज बॅक बायसेप टाकलं, नेक्स्ट व्हिडिओ असेल ती चेस्ट ट्रायसेप असेल, शोल्डरही घेऊ शकतो. डिपेंड बिगिनर लोकांना जर जास्त एक्सरसाइज नसेल तर शोल्डरही ऍड करू शकतो त्यामध्ये.
तर ट्राय करू आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे एक्सरसाइज, कोणती बेस्ट एक्सरसाइज असेल आणि युजफुल इन जनरल पॉप्युलेशनसाठी काय बेनिफिट आहे त्याचं, किती व्हेरिएशन मारले पाहिजे, किती टाईपचे व्हेरिएशन आहे, यावर आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहे. या चॅनलवर तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन भेटणार आहे, त्यामुळं सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर पण करा. तर एक्सरसाइज करताना पाणी हा खूप मोठा रोल करतो. ओके, बॉडीमध्ये पाण्याची कमतरता ठेवू नका, पाणी जास्तीत जास्त प्या वर्कआउट करताना आणि हायड्रेट ठेवा बॉडी. ओके, तर नेहमी BCAA वगैरे काही घ्यायची गरज नाही वर्कआउटची, प्री वर्कआउट वगैरे. नॉर्मल पाणी प्यायचं, तुम्हाला थंड पाणी प्यायचं थंड प्या, नॉर्मल प्यायचं नॉर्मल प्या, दॅट्स इट, बाकी काय नाही. तर क्रॅम्प वगैरे येत असेल तर पाणी प्यायला बेस्ट आहे. आता नेक्स्ट आपण प्री सर्कल करूया. सर्कल तर ह्याचेही 20, 18, 15 रिपिटेशन तरी मारायचे. ओके, 20 रिपिटेशन काय मारायला लावते, कारण की जास्तीत जास्त मसलवर टेन्शन येते. ओके, तर मसल फायबर हे तुम्हाला सगळे मसल फायबर ऍक्टिव्ह करायचे. तर फक्त 12 रिपिटेशन 13 रिपिटेशन हायपरट्रॉफी असं गोल असेल तर असं नाही, तुम्ही 20 रिपिटेशन मध्ये पण हायपरट्रॉफी करू शकता. ओके, फक्त तुमचा फॉर्म ठीक असला पाहिजे. ओके, आणि स्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे, मसलची कॅपॅसिटी पाहिजे तेवढं लिफ्ट करण्याची. ओके, आपण लिफ्ट केलं, पुल स्लोली डाऊन, पुल स्लोली डाऊन. कधी प्री सर्कल करताना जर आपले शोल्डर असे अपसाइड होत आहेत, ओके, तर म्हणजे तुमचं वेट जास्त आहे. शोल्डर अपसाइड झाल्याने तुम्हाला त्रास होतो, म्हणजे शोल्डर असे उठायला लागतात. तर ट्राय करा की शोल्डरला ड्रॉपच, म्हणजे जर असं वाटतं की शोल्डर उठत आहेत तिथे इमिजिएटली स्टॉप करा, वेट कमी करा आणि त्याच्यानंतर हे करा. मावशी 2 मिनिटं, म्हणजे कंटिन्यू शोल्डर स्टेबल असलं पाहिजे, शोल्डर उठले नाही पाहिजे, फक्त एल्बो मध्ये मुवमेंट झाली पाहिजे. तुमच्या बायसेपच्या मसलवर खूप चांगल्या प्रकारे प्रेशर आहे. आणि व्हिडिओ मोठा असेल पण इम्पॉर्टंट असेल. खाली आता स्लो खाली जायचं, स्लो खाली जायचं, 20, 18, 15 रिपिटेशन करायचे. ओके, याचे पण 20, 18, 15 रिपिटेशन करायचे. ओके, तर अशा काही काही गोष्टी आहेत की याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर, मी परत सांगतो की शोल्डर तुमचा उठला नाही पाहिजे. ओके, शोल्डर अपसाइड जातोय तर वेट कमी करा आणि हा एक 10 किलो कमी करा आणि थोडंसं अजून ट्राय करा की तुमचं शोल्डर किती स्टेबल राहील. ओके, प्री सर्कल मध्ये मेनली तोच प्रॉब्लेम आहे की शोल्डर खूप जणांचे वरती जातात, मारताना अपसाइड पूर्ण अपसाइड डाऊन करत राहतात. तर लक्ष द्या की या फॉर्मवर खूप, मग शोल्डर मध्ये इंजुरी चान्सेस वाढतात. ओके, पुढे जाऊन मी इंजुरीच्या पण काही एक्सरसाइज अशा आहेत त्या टाकणार आहे, त्याच्यावर रिहॅब काय होऊ शकतो, त्याच्यावर तुम्ही काय अजून इझिली तुम्ही त्याला कसं नीट करू शकता, शोल्डर पेन असेल तर काय एक्सरसाइज करू शकता, जे ऑल्टरनेट एक्सरसाइज काय असेल हे सगळं आपण हळूहळू ऍड करणार आहोत. तर आपण आता हॅमर कर्ल घेतोय, डंबेल हॅमर कर्ल. ओके, त्याचं बघू. ठीक आहे, चालेल. तो आपण आता हॅमर कर्ल करतो. ओके, ते ऑल्टरनेट पण करू शकतात आणि सोबतही करू शकतो. ओके, आपण ऑल्टरनेट करूया. स्लोली डाऊन, गुड. स्लोली करायचं. तर हे बोथ हँडही करू शकता. बघा, ओके, स्लो डाऊन, म्हणजे 15 रिपिटेशनच करायचे, जास्त रिपिटेशन नाही करायचे. सेम वेट वर 3 ते 4 सेट करायचे. तर या एक्सरसाइज मध्ये हा ब्रॅकोरेडियलिस फोरआर्मचा हा इथला मसल. ओके, बायसेपचा इथला मसल दिसू शकतो तुम्हाला, या मसलला इकडे त्या साईडला ट्रेन होईल. इथून ओके, या इथला पार्टचा मसल. ओके, हॅमर त्या पोस्चरला चांगला दिसू शकतो. ओके, तर ते एक वर्कआउट फॉलो करू शकता. ह्याचे 15, 15, 15 हे 3 सेट करायचे आहेत. म्हणजे बेसिक एक्सरसाइज आहे हॅमर कर्ल, डबल हॅमर, केबल हॅमर कर्ल पण करू शकता. तर आज आपण बॅक आणि बायसेपचा वर्कआउट केलाय. तर याच्यामध्ये आपण खूप सारे एक्सरसाइज केले. बॅक मध्ये 4 व्हेरिएशन केलेत, बायसेप मध्ये 3 व्हेरिएशन केलेत. तर हे तुम्ही फॉलो करा. ओके, परफेक्टली 20, 18, 15, 15, 12, 10
जे पण मी रिपिटेशन सांगितले, जे सेट सांगितले ते कंटिन्यू मारत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. ओके, चॅनलला नवीन आहेत तर सबस्क्राईब करा, जुने असतील तरी पण सबस्क्राईब करा, कोणी व्हॉट्सअपची लिंक बघून आले त्यांनी पण सबस्क्राईब करा, इंस्टाची लिंक बघून आले त्यांनी पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच मला सपोर्ट देत राहा. मी अजून पुढे खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. ओके, थँक्यू सो मच.